त्याचंच वर्णन पुढे करतो मी की ऑफ सिंदूर नुकतेच ऑफ सिंदूरचा 1 वर्षाचा आपण पहिला वर्धापन केला. ऑफ सिंदूरमध्ये जे आपल्या सेनानी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिघांनी मिळून जे कार्य केलं ते अप्रतिम होतं. पाकिस्तानच्या मदतीनं आपल्या नागरिकांना जे दहशतवादी हल्ला झाला त्याचा आपण एक योग्य परिउत्तर दिलं. हे परिउत्तर जे आपण दिलं ते 3 कारणासाठी खूप जाणलं जातं. पहिलं म्हणजे हे एक दंडात्मक कारवाई होती. दुसरं की एकदम अचूक होतं. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं ते म्हणजे हे जे आपण ऑपरेशन केलं त्याच्या पाठीमागे एक स्पष्ट राजकीय आणि लष्करी उद्देश होतो. पॉलिटिको मिलिटरी एम ते एकदम स्पष्ट होतं. आणि त्याच्याच बरोबर हा युद्ध कसं संपवायचा आणि केव्हा संपवायचा ते सुद्धा आपल्याला ठोक माहिती होतं. आज 12 मे 2026 आहे. 12 मे 2025 मध्ये मी पुण्यात होतो असंच एका कार्यक्रमामध्ये. आणि तेव्हा मला प्रश्न विचारलं गेलं की आपण हे ऑपरेशन का थांबवलं. तेव्हा त्याचं उत्तर मी दिलं होतं आणि सगळ्या पेपर्समध्ये त्याचं रिपोर्टिंग सुद्धा झालं होतं की वॉर इज नॉट अ बॉलिवूड मूवी. आणि तेच मी पुन्हा सांगतो की एक असं युद्ध करणं हे काही सोपं काम नसतं. आणि युद्ध करायच्या आधी खूप त्याच्यावर पाठीमागे विचार करावा लागतो. पण ऑपरेशन सिंदूर जर का 3 शब्दात त्याचं वर्णन करायचं असेल तर ते होतं प्युनिटिव्ह, प्रिसाइज अँड प्रोपोर्शनेट. पाकिस्तानने जेव्हा युद्धविरामचा प्रस्ताव केला तेव्हा आपल्याकडे अजून खूप शक्ती होती. आपण पाकिस्तानला अजून खूप मार देऊ शकलो असतो. पण आपण तसं केलं नाही. आपण संयम दाखवला. आणि जो संयम आपण दाखवला त्यामुळे जगात आपल्या देशाची जी इज्जत आहे ती वाढली. आता जे जगभर युद्ध होत आहे 2 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, ते जाणून हे आपण जे कारवाई केली आणि पाकिस्तानचा युद्धविरामचा प्रस्ताव आपण स्वीकारला त्यांनी आपल्या देशाची जगात एक स्थिर अँड रिस्पॉन्सिबल देश आता आपण मानलं जातो. एक देश जे शांतीची भाषा बोलतो पण गरज पडली तर शक्ती वापरायला पाठीमागे नाही जात का घाबरत नाही.